गट क 2025 पूर्व परीक्षा जिथं झाली बरोबर आहे, तिथं हा प्रश्न विचारलाय का बघा, पितळ हा डॉट डॉट मिश्र धातू आहे, म्हणजे ब्रास इज अन अलॉय. म्हणजे तुम्हाला इथं एक एक हिंट लागली की इथं जो मी सब टॉपिक घेणार आहे त्या सब टॉपिकचं नाव आहे अलॉय. त्याला मराठीमध्ये मिश्र धातू सुद्धा म्हणतो किंवा त्याला संमिश्र सुद्धा म्हणतात. ओके, म्हणजे हा टॉपिक बघा गट क 2025 पूर्व परीक्षेला आलेला आहे. इव्हन एवढंच नाहीये, तुम्ही जर नोटिफाय केलं गट क 2024 पूर्व परीक्षेला सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. एवढंच नाहीये, पुढे जर तुम्ही बघितलं तर हा प्रश्न तुम्ही बघितला तर गट ब 2024 पूर्व परीक्षेला सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे ह्या टॉपिकचं किती महत्व आहे तुम्हाला कळतंय. एवढ्यावरती नाही थांबलेलं, पुढे काय दिले बघा, कंबाईन गट ब आणि गट क 2023 पूर्व परीक्षेला सुद्धा ह्या सब टॉपिक वरती प्रश्न येऊन गेलेले आहे. ओके, आणि गट ब 2020 पूर्व परीक्षेला सुद्धा ह्या टॉपिक वरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. एवढंच नाहीये की राज्यसेवा प्री एक्झामला सुद्धा ह्या टॉपिक वरती बरेच प्रश्न येऊन गेलेले आहेत. ह्याचा अर्थ तुम्ही पाठीमागल्या 4-5 वर्षामध्ये जर बघितलं तर तुम्हाला प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी तुम्हाला यावरती प्रश्न बघायला मिळालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे हा सब टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे. मग हा सब टॉपिकचं नाव काय, नाव दिलंय बघा इथं. सब टॉपिकचं नाव आहे अलॉय. अलॉयला आपण म्हणतो संमिश्र. कुणाला म्हणायचं अलॉय, कुणाला म्हणायचं संमिश्र? साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो काय होतं की आपल्याजवळ जो धातू आहे, धातूला आपण इंग्लिशमध्ये मेटल म्हणतो. मेटलमध्ये मेटल ऍड केल्यानंतर जो काही बनेल त्याला नेहमी अलॉय म्हणायचं, किंवा धातूमध्ये धातू ऍड केल्यानंतर जो काही बनेल त्याला संमिश्र म्हणायचं, म्हणजे अलॉय म्हणायचं. म्हणजे अलॉय बनण्याची कंडिशन दोन आहेत. कोणत्या दोन कंडिशन आहेत? एक तर मेटलमध्ये मेटल ऍड करा अलॉय बनेल, किंवा मेटलमध्ये नॉन मेटल ऍड करा अलॉय बनेल. पण एक लक्षात इथं ठेवायचं आहे, ऍटलिस्ट एक तरी मेटल तुम्हाला गरजेचं आहे जर अलॉय बनवायचं आहे की नाही. ऍटलिस्ट या दोन्हीपैकी एक तरी मेटल हवंच हवंय, म्हणजे धातू हवंच आहे आपल्याला. तर तुम्ही असं म्हणाल की नॉन मेटलमध्ये नॉन मेटल ऍड केल्यानंतर अलॉय बनतो का, तर डेफिनेटली नाहीये. अलॉय बनवायचं आहे तर आपल्याला मेटलमध्ये मेटल ऍड करा. मेटलमध्ये मेटल ऍड केल्यानंतर बनणारा जो आहे त्याला अलॉय म्हणायचं, किंवा मेटलमध्ये नॉन मेटल ऍड केल्यानंतर बनणारा जो आहे त्याला म्हणायचं अलॉय. बरं ठीक आहे, असे कोणते कोणते अलॉय आहेत ज्याच्यावरती वारंवार आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर हे मी काही आयोगाने विचारलेले जे प्रश्न आहेत, जे काही अलॉय आहेत त्याची थोडीशी मी ते इन्फॉर्मेशन दिल्या. काय दिले जरा बघा. पहिला जो अलॉय, मी आता काय करतो, पहिली जे दोन अलॉय आहेत कोणते कोणते, पहिला आहे ब्रॉन्झ, त्याला मराठीमध्ये आपण काश्य म्हणतो. दुसरा आहे ब्रास, त्याला मी मराठीमध्ये पितळ म्हणतो. ह्या दोघांना पहिल्यांदा रीड करू. ह्याच्यावरती वारंवार प्रत्येक वर्षी प्रश्न ह्या दोन्ही अलॉयवरती आलेले आहेत. काय दिले, ब्रॉन्झ आणि ब्रास हे दोन्हीचे दोन्ही आहेत काय अलॉय. आता अलॉय आहेत म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंडला तुम्हाला हे कळालं की मेटलमध्ये मेटल ऍड केला असेल किंवा मेटलमध्ये नॉन मेटल ऍड केला असेल, आणि जो बनणारा जो कोणी आहे त्याला मी नाव दिलं ब्रॉन्झ नावाचं अलॉय, किंवा एकतर बनेल काय मला सांगा ब्रास नावाचा अलॉय. म्हणजे अलॉय बनवायचं आहे तर आपल्याजवळ दोन कंडिशन आहेत, एकतर मेटलमध्ये मेटल ऍड करा किंवा मेटलमध्ये नॉन मेटल ऍड करा. इथं जे आहेत ब्रॉन्झ आणि ब्रास या दोन्ही कंडिशन मध्ये दोन्हीचे दोन्ही अलॉय आहेत ना, त्या दोन्हीच्या दोन्ही अलॉय मध्ये तुम्हाला मेटलमध्ये मेटल ऍड करावं लागतं. म्हणजे दोन्ही दोन्ही आहेत काय मेटल. तुम्ही जर बघितलं हा पण मेटल आहे कॉपर नावाचा, हा पण आहे टिन नावाचा, हा आहे कॉपर, हा आहे झिंक. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की हे दोन्हीच्या दोन्ही अलॉय जे बनले आहेत ब्रॉन्झ आणि ब्रास, हे दोन्ही बनल्यात दोन्हीच्या दोन्ही मेटल पासून बनलेले आहेत. बरं ठीक आहे, आता ह्या ब्रॉन्झ आणि ब्रास मध्ये कोणते दोन मेटल आहेत, तर सिंपल आहे बघा. ब्रॉन्झ आणि ब्रास हे दोन्हीच्या दोन्हीमध्ये कॉमनली एक इलिमेंट आहे किंवा मेटल आहे, त्याचं नाव आहे, इथं आहे कॉपर, इथं पण आहे कॉपर. म्हणजे ब्रॉन्झ आणि ब्रास मध्ये इथं पण कॉपर आहे, इथं पण कॉपर आहे. मग आता 2 नंबरचं एलिमेंट लक्षात कसं ठेवायचं, सिंपल आहे, मी कसं सांगतो बघा. ब्रॉन्झ मध्ये जर तुम्ही बघितलं ब्रॉन्झ नावाचा अलॉय, ह्या ब्रॉन्झ मध्ये तुम्हाला एक लेटर दिसत, त्या लेटरचं नाव आहे झेड. त्या झेड वरनं लक्षात ठेवा झिंक नावाचा इलेमेंट किंवा झिंक नावाचा मेटल. करायचं काय बघा, ह्या ब्रॉन्झ मध्ये झेड नावाच्या लेटर मध्ये झेड वरनं मी लक्षात ठेवलं झिंक इलेमेंट. जर ब्रॉन्झ मध्ये जर झेड असेल तर काय करायचं, ह्या ब्रॉन्झ मध्ये झेड हे लेटर आहे आणि झेड वरनं लक्षात ठेवलं मी झिंक इलेमेंट, तर ब्रॉन्झच्या अपोजिट जो वर्ड आहे कोणता आहे ब्रास, तर काय करायचं, तर ब्रॉन्झच्या अपोजिट वर्ड आहे तिथं काय ठेवायचं झिंक. म्हणजे ब्रॉन्झ मध्ये झेड आहे तर तिथं झिंक येणार नाही. ब्रॉन्झच्या अपोजिट बाजूला जो वर्ड आहे ब्रास, तिथं मात्र काय येणार आहे, झेड वरनं मी लक्षात काय ठेवलं झिंक. म्हणजे ब्रासची जोडी बनली काय मला सांगा, कॉपर आणि झिंक. कॉपर नावाचं मेटल, झिंक नावाचं मेटल, दोन्ही मेटल एकत्र आले आणि एक अलॉय बनवला आणि त्या अलॉयचं नाव काय आपण ठेवलं ब्रास. सिमिलर वे ना, जर ब्रॉन्झ मध्ये झेड असेल तर हा झेड आहे, याचा अर्थ झेड वरनं आम्ही लक्षात ठेवलं झिंक, आणि झिंक आहे तर ब्रॉन्झ मध्ये कधीही झिंक येणार नाही, तर त्या बदल्यामध्ये एक नवीन इलेमेंटची ऍडिशन होणार, त्याचं नाव आहे टीन. ओके, आणि टीनचा सिम्बॉल आहे SN. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ब्रॉन्झ आणि ब्रास मध्ये कोणते दोन मेटल ऍड केलेले आहेत, कॉमनली कोणते कोणते आहेत, कॉपर आणि कॉपर. ह्या ब्रॉन्झ मध्ये कोणता आहे, कॉपरच्या जोडीला आहे कोण
टीन आणि ब्रासमध्ये कॉपरच्या जोडीला आहे कोणी झिंक. ओके, म्हणजे पहिले दोन कळाले. ब्रॉन्झ आणि ब्रास हे दोन्ही जे अलॉय बनतात ते कोणत्या दोन मेटलच्या एकत्रीकरणाने बनतात, तर हे तुम्हाला कळालं. 3 नंबरचा अजून एक फ्रिक्वेंटली विचारला जाणार प्रश्न तो आहे जर्मन सिल्वर. ओके मित्रांनो, जर्मन सिल्वरमध्ये सिल्वर हा एलिमेंटचं नाव जरी असलं तरी पण यामध्ये कुठेही तुम्हाला सिल्वर बघायला मिळत नाहीये. हे तुम्ही लिहिले बघा. मग जर्मन सिल्वरचा फॉर्म्युला काय बनतो? फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा कोणते दोन मेटल किंवा दोन मेटल आणि नॉन मेटल ऍड होतात ते सिंपल आहे. जर्मन सिल्वरला एकदम सिंपल आहे. काय करायचं? ब्रासचा जो काही फॉर्म्युला आहे काय त्याला कॉपर आणि झिंक मी आहे असं कॉपी केलं खाली. कॉपर प्लस झिंक आहे असं केलं आणि ह्यामध्ये मी फक्त एक एलिमेंट ऍड करतो, एक मेटल ऍड केला. त्या मेटलचं नाव काय? झिंक. म्हणजे कॉपर, झिंक आणि निकेल ह्या तिघांचं कॉम्बिनेशन, ह्या तिन्ही मेटलचं कॉम्बिनेशन म्हणजे कोणता अलॉय बनतो सांगायचं? जर्मन सिल्वर. ओके, आणि अजून एक राहिला कोणता आहे जे स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला विचारलेला आहे? स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील हा एक अलॉय आहे आणि तो कोणत्या एलिमेंट कोणत्या मेटल आणि नॉन मेटल पासून बनतो? तर मित्रांनो, पहिले तीन आहेत ना, आयर्न, एफीला आपण आयर्न म्हणतो. हा जो आहे 2 नंबरचा त्याला क्रोमियम म्हणतो. 3 नंबरला आहे निकेल आणि 4 नंबरला आहे कार्बन. पहिले तीन जे आहेत ते मेटल आहेत आणि 4 नंबरचा कार्बन जो आहे तो नॉन मेटल. म्हणजे मेटल आणि नॉन मेटल ह्या तिघा चौघांचं कॉम्बिनेशन करून आपण काय बनवले मला सांगा? एक अलॉयचं नाव काय? स्टेनलेस स्टील. ओके, आता हा जो सब टॉपिक आहे ह्याचं थोडंसं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितलं, पण हा खरंच स्टेट बोर्डमध्ये बिलॉंग करतो का? तर हो, डेफिनेटली बिलॉंग करतो. तुम्ही जर 10वीचं स्टेट बोर्डचं पार्ट फर्स्टचं जर तुम्ही बुक अनालाइज केलं किंवा बघितलं तर ह्या पार्ट फर्स्ट बुकमध्ये 8 नंबरचा टॉपिक आहे. टॉपिकचं नाव आहे मेटलर्जी. ह्या टॉपिक मध्ये पेज नंबर 108 वरती पहिला एक पॅराग्राफ दिलाय. त्या पॅराग्राफ मध्ये अलाउइंग असा टॉपिक दिलाय. ओके, सब टॉपिक दिलाय आणि त्या अलाउइंग मध्ये तुम्हाला दोन नावं दिलेत. एक दिलाय ब्रॉन्झ आणि दुसरा दिलाय स्टेनलेस स्टील. हे पण तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये आहे. तर हा टॉपिक बऱ्याच वेळेला एमपीएससीने विचारलेला आहे. तर हा पहिलं तुमचं काय म्हणतो आपण त्याला, केमिस्ट्रीचा स्टडी करताना प्रायमरी किंवा प्रायोरिटीने जर तुम्हाला करायचं असेल तर पहिल्यांदा हा अलॉय नावाचं टॉपिक तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? मॅन्डेटरी आहे ते सोडवणं. ठीक आहे, आय थिंक लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा.